चंद्रपूर पालिकेतील गटनोंदणीसाठी काँग्रेसनं वेळ मागितल्याची माहिती। काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्रित गटनोंदणी करणार असल्याची माहिती। तर आज गटनोंदणी होण्याची सुद्धा शक्यता। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे विभागीय आयुक्तांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती। आज 8 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। यामध्ये जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडला आज महापौर मिळणार। तर नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशकात सुद्धा आजच महापौर उपमहापौरांची निवड होणार। बीएमसीच्या महापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही लवकरच समजेल। आता त्याबाबत मी काही बोलणार नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित। तर कोकण विभागीय आयुक्तांकडून अजूनही कार्यक्रम जाहीर झालेला नाही। काँग्रेससह भाजपा आणि शिवसेनेकडून सुद्धा महापौर पदावर दावा। संभाजीनगर पालिकेसाठी भाजपकडून गोविंदा केंद्रे यांची गटनेतेपदी निवड। भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून विभागीय आयुक्तालयात जाऊन गटनोंदणी। 57 जागा मिळाल्यानं संभाजीनगर पालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार हे निश्चित। कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू। तर केडीएमसीमध्ये कचरा गटाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नगरसेविका आक्रमक। कांचन कुलकर्णींनी भर रस्त्यात अधिकाऱ्यांना जाब विचारला। 10 दिवसात स्वच्छता केली नाही तर कचरा थेट पालिकेत टाकण्याचाही इशारा। अमरावती महापौर उपमहापौर पदाची आज निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवार घोषित। युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार। लाडक्या बहिणींना लखपती करणार। खेडमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार, एकनाथ शिंदेंचं विधान। पृथ्वीवर सूर्य चंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सिल्लोडमधल्या सभेत मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। अजितदादांच्या निधनानं दुःखाचं सावट। एकीकडे दुःख आहे तर दुसरीकडे कर्तव्य। निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं पाहिजे। रत्नागिरीच्या खेडमधल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वन भेटीचा आज शेवटचा दिवस। तर आज देखील संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्र असणार। राज्यभरातनं अनेक कार्यकर्ते नागरिक पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये येणार। दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं। दादांची राख विझली नाही तोवरच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली। शरद पवार ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची सुनील तटकरेंवर जहरी टीका। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये क्लीन चिट देऊ नये। अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मागणी। अधिवेशनात पार्थ पवार प्रकरणामध्ये सरकारला जाब विचारू। काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर पार्थ पवार प्रकरणामध्ये आता बोलणं योग्य नाही, नाना पटोलेंचं भाष्य। भाजपच्या नादी लागू नका। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या निधीचा हिशेब ठेवला जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा आमदार अभिजित पाटलांना इशारा। आमच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या मंत्र्यांनी चुकीची वक्तव्य केली। चुकीच्या वक्तव्याने जनता पेटून उठली आहे। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर पाटण तालुक्यातील जनता मताद्वारे उत्तर देईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेला बहुमत मिळेल, देसाईंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास गणेश नाईकांचा टांगा पलटी करू। गणेश नाईकांच्या एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून शंभूराज देसाईंचा पलटवार। नवी मुंबई पालिकेमध्ये भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये 10 ते 12 जागांची कमी। देसाईंचं सूचक वक्तव्य। मी कधीही अति आत्मविश्वासानं काम करत नाही। मी पराभव पाहिलेला माणूस। सिंधुदुर्गमधील प्रचार सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। जत तालुक्यातील पुढारी एका बाजूला एकवटलेत, पण जनता भाजपच्या बाजूने एकवटली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं विरोधकांवर निशाणा। तर कुणालाही विरोध करायचा नाही, लोकांसाठी काम करण्याचं ठरवलंय, पडळकरांचं विधान। 1999 पासून आघाडी करतोय, त्यामुळे काँग्रेसची पिछाडी झाली। आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार करू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका। सांगलीच्या खानापूरमध्ये भाजपच्या प्रचारात खोडसाळपणा, लाईट घालवली जाते। यापुढे लाईट गेली तर तुमची लाईट घालवू। गोपीचंद पडळकरांचा आमदार सुहास बाबर यांना प्रत्यक्ष इशारा। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न डिसेंबरपर्यंत सुटेल। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं ग्रामस्थांना आश्वासन। पुण्यामध्ये बिबट्यांचा विषय गंभीर। रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवून बिबट्याची दहशत कमी करणार। पुण्याच्या ओतूरमधील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य।
जुन्नरमधील सभेत एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली। जुन्नरमध्ये एमआयडीसी आणणार सामंतांचं नागरिकांना आवाहन, तर आम्ही फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो असं उदय सामंत म्हणाले। आमच्याकडे रोजगार नाही म्हणून आमच्या पोरांची लग्न जमत नाही, आम्हाला आयटी पार्क द्या। पुण्याच्या ओतूरमधल्या सभेत आमदार शरद सोनवणेंची मागणी। दिलीप सोपालांमध्ये सरपंच होण्याचं कर्तृत्व नाही, दिलीप सोपालांनी माझ्यासोबत फिरावं, माझी विकास कामं पाहावी। भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ठाकरेंचे आमदार दिलीप सोपाल यांच्यावर सडकून टीका। बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंची माणसं धनुष्यबाणावर उभी असल्याचं शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांचा आरोप। मशालीच्या माणसांसाठी मतं मागणारा मी नाही, भाऊसाहेब आंधळकरांची नाव न घेता दिलीप सोपाल यांच्यावर टीका। शहाजीबापू पाटलांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे सादर करणार, शहाजीबापू पाटलांना जेलमध्ये जावं लागणार। शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा इशारा, तर देशमुखांकडून ही राजकीय स्टंटबाजी, शहाजी पाटलांचं उत्तर। सोलापुरात विजयसिंग मोहिते पाटील आणि पुतण्या धवलसिंग मोहिते पाटील एकाच मंचावर, दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवत असल्यानं दोघे एकाच व्यासपीठावर गेल्या 12 वर्षांपासून राजकीय मतभेदांमुळे चुलते पुतणे वेगळे होते। सांगलीमध्ये भाजपकडून मतदारांना साड्यांचं वाटप, काँग्रेसचा आरोप, तर कडेगाव तालुक्यातील वडिये रायबाग या ठिकाणी हा प्रकार, शेकडो साड्यांसह उमेदवारांचे पत्रक आढळल्याचाही काँग्रेसचा आरोप। काँग्रेसच्या बुद्धीची मला कीव येते, संसदेतील काँग्रेसच्या गदारोळावरून बावनकुळेंची टीका, तर संसदेच्या लोक मंदिरामध्ये निदर्शनं करणे ही कृती लोकशाहीला अमान्य, बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। देशाच्या हितासाठी काँग्रेस खासदार निलंबित होत असतील तर अभिमान, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वक्तव्य। कोपर्डी प्रकरणामध्ये जे काही असेल ते पुराव्यासह सिद्ध करून दाखवा, जरांगेंचं अमोल खुणेंना आव्हान, तर आरोप करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा, जरांगेंचा खुणेंना सल्ला। मुंबई महानगरपालिकेतील भाजप कार्यालयाचं आज उद्घाटन होणार, तर आज सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित चाटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम। दापोलीमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यातील उखाण्याची सर्वत्र चर्चा, वर्णिका बर्जे यांनी उखाण्यामधून गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली। विशालरावांचं नाव घेते, निवडून आणू धनुष्यबाण। माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी न बोलणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला होता। मनसेने आक्षेप घेतल्यानंतर आता या कर्मचाऱ्यानं माफी मागितली, बँक मॅनेजरकडून या कर्मचाऱ्यावर कारवाईचंही आश्वासन। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट रामकुंड परिसरात विकास कामांना सुरुवात, नाशिकच्या रामकुंड परिसरातील अतिक्रमणही हटवली। हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी विविध कामांवरून संतापले, विद्यार्थ्यांवर ते संतापल्याची माहिती समोर। हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतापल्याची ही घटना घडल्यानंतर आता कोकणातील प्रसिद्ध अंगणेवाडी जत्रेनिमित्त मध्य रेल्वे सावंतवाडीपर्यंत विशेष ट्रेन सोडणार। लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव मार्गावर विशेष ट्रेन चालवण्यात येणार। 8 आणि 10 फेब्रुवारीला लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरून सकाळी 8 वाजता ट्रेन सुटणार। मालेगावमध्ये जुना मुंबई आग्रा महामार्गावर प्रचंड धूळ, नागरिकांना या ठिकाणी आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, तात्काळ उपाययोजना करण्याची ही मागणी। गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, तर एका नक्षलवाद्याला ठार मारण्यात पोलिसांना यश, घटनास्थळावरून 2 रायफल पोलिसांकडून जप्त।